त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांना किती दिवसांचा एक्सपीरियंस है, या सगळ्या गोष्टी आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। मैम अपना नाम बता दीजिए। नमस्कार, मैं कल्पना शर्मा हूँ। और आप कहाँ से हो? सर मैं बेसिकली हरियाणा। आपका एजुकेशन फील्ड में कितने साल का एक्सपीरियंस है, आपकी क्वालिफिकेशन क्या है, उस बारे में बताइए। सर मैं MA B.Ed प्लस DSM किया है मैंने, और एजुकेशन फील्ड में मैं पिछले 14 साल से हिंदी सब्जेक्ट पढ़ा रही हूँ। और यहाँ विजन इंटरनेशनल स्कूल में आप कितने दिन से? सर विजन इंटरनेशनल स्कूल में ये मेरा 7वां साल है। मैं 7 सालों से विजन इंटरनेशनल स्कूल में हिंदी सिखा रही हूँ। क्या बात है। तर संपूर्ण भारतातून आपल्या विजन इंटरनेशनल स्कूलमध्ये टीचर येत आहेत। मैडम आपका नाम बता दीजिए। मेरा नाम एकता कंधारी है। कहाँ से हो आप? मैं बेसिकली पंजाब से हूँ। लेकिन पंजाब से आप डायरेक्टली शिरूर में कैसे आ गई? नाउ आई एम सेटल डाउन इन शिरूर आफ्टर मैरिज। और विजन इंटरनेशनल स्कूल में आप कब से? विजन इंटरनेशनल स्कूल में ये मेरा 4th ईयर है। यहाँ पे मैं 4 साल से काम कर रही हूँ। यहाँ पे लेकिन आप कैसे आ गई विजन इंटरनेशनल स्कूल में? मेरा ड्रीम था CBSE स्कूल में काम करने का, और हमारे पूरे शिरूर में एक ऐसा स्कूल है जो बाल वाटिका से 12th स्टैंडर्ड तक एफिलिएटेड है। तो मैडम आपका नाम बता दीजिए। My name is Seema Pawar. I am coming from Belgaum, Karnataka. कर्नाटका से आई आप। कितने दिन से आप विजन इंटरनेशनल स्कूल में? Sir, I am working since 2 years. और आपका क्वालिफिकेशन क्या है? Sir, I am qualified for diploma in elementary education. क्या बात आहे। तर आपण पाहतोय मित्रांनो, या ठिकाणी अतिशय क्वालिफाईड स्टाफ या ठिकाणी विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मॅडम सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या। माय नेम इज स्वप्ना महेंद्र कुलकर्णी। आता तुम्ही कुठले आहात आणि या ठिकाणी कसे आलात विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये? बेसिकली आय एम फ्रॉम लातूर, and when I have heard about the Vision International School, I want to take experience from this school, so I joined this CBSE school. बात आहे। तर इतर देखील काही टीचर लोक आहेत, आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूयात आणि एकंदरीत कुठनं हा सगळा स्टाफ, संपूर्ण भारतातून खरं तर हा स्टाफ या ठिकाणी आलेला आहे। सर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा। Hello, myself Mr. Sandeep Sakra Bhalerao. I am from Shirur. I have completed my MA B.Ed in Geography in English medium. I have passed CTT examination twice, second paper, as well as I have passed the TET examination, those conducted by the Maharashtra government in 2022. और आपका एक्सपीरियंस क्या रहा है, मतलब एजुकेशनल फील्ड में आपको कितना एक्सपीरियंस है? Yes, I have more than 12 years experience in the education field. More than 3 years I have experience in the Kendriya Vidyalaya MIRC Ahmednagar KV2. और विजन इंटरनेशनल स्कूल में आप कब से? Since 3 years I am working as a SST teacher, TGT SST in a Vision International School. ओके। और विजन इंटरनेशनल स्कूल में आपका एक्सपीरियंस क्या रहा है, मतलब कैसी स्कूल है, क्या बताएंगे स्कूल के बारे में? Yes, I have the good experience that all the staff is the cooperative, as well as that infrastructure of the school is very nice. Surrounding area is very nice. All the teachers are qualified, as well as time to time the different test, competitive exam type test, different class test conducted by the teachers. I am very happy as a vision teacher. ओके। तर इतर देखील काही शिक्षक लोग हैं, अपन त्यांची प्रतिक्रिया घेऊया। मैडम आपका नाम, आप कहाँ से हो, और विजन इंटरनेशनल स्कूल में आप किस डिपार्टमेंट में काम कर रहे हो? My name is Sharon Kashi. I am from Karnataka, Dandeli, and I am a teacher in pre-primary. तो विजन इंटरनेशनल स्कूल के साथ आपका एक्सपीरियंस कैसा रहा है? It's a very good experience. मॅडम सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या। माझं नाव सुवर्णा पवार आणि कुठल्या आहात आपण? मी पूर्ण मुंबईमधून माझं क्वालिफिकेशन पूर्ण केलेलं आहे। माझं क्वालिफिकेशन मुंबईमध्ये पाहिलं तर MSc M.Ed DSM आणि पेटसुद्धा क्वालिफाईड आहे। आता सेटची तयारी चालू आहे, सेटसुद्धा देण्याचा प्रयत्न करते। आणि विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण किती दिवसांपासून आहात? मला 1 वर्ष झालं मी इथे शिकवते आहे, आणि बऱ्यापैकी मुलांचे JEE असेल, आणि फोकस म्हणजे माझा नीट आहे, माझा बायोलॉजी सब्जेक्ट आहे स्वतःचा। तसं बऱ्यापैकी आपण 11वी 12वीच्या मुलांकडून JEE नीट आणि CET या संदर्भात आपण त्यांची पूर्णपणे तयारी करून घेण्यावरती आपण फोकस देतो।
आणि आता आपण या ठिकाणी खूप दिवस झाला आता एक्सपिरियन्स घेत आहे. तर एकंदरीत विजन इंटरनॅशनल स्कूलविषयी तुम्हाला काय वाटतं की काय एक्सपिरियन्स आहे तुमचा या स्कूलविषयी? खरं पाहिलं तर तसं सर्वप्रथम CBSE अफिलेटेड स्कूल हे आपलं शिरूरमधलं पहिलं स्कूल आहे आणि मुलांना नीट आणि JEE सारख्या ज्या कॉम्पिटेटिव्ह टफ एक्झाम आहेत त्या जर द्यायच्या असतील तर त्यांना CBSEचा स्टडी करावा लागतो. म्हणजे CBSEचे जे काही त्यांचे टॉपिक्स आहेत त्या थोड्याशा त्याच्यातून कन्सेप्ट क्लिअर वगैरे करून त्यांना मगच त्या एक्झाम त्यांना देता येतात. आणि आपल्या शिरूरसारख्या शहरामध्ये हा प्लॅटफॉर्म आपल्याला फक्त इथे विजन इंटरनेशनल स्कूलने आपल्या मुलांसाठी तयार करून दिलेला आहे. मैडम, सबसे पहले आपका नाम बता दीजिए. माय नेम इज चुकीना बुतेलो. और आप कितने दिन से एजुकेशन में फील्ड में काम कर रही है? आपका एक्सपीरियंस क्या है इसमें और क्वालिफिकेशन क्या है? I have completed my BA special in sociology and history. I have also completed my diploma in elementary in Goa. I have experience of over 7 years and I'm here since 3 years. विजन इंटरनेशनल स्कूल में 3 साल से आप काम कर रही है. 12वीपर्यंत ॲफिलिएशन प्राप्त विजन इंटरनॅशनल स्कूल ही शिरूरमधील एकमेव अशी स्कूल आहे आणि अनेक शिरूरकर जे आहेत आता पुणे मुंबईला जाण्याचा त्यांचा त्रास वाचलेला आहे, कारण या ठिकाणी शिरूरमध्ये राहून आता 11वी 12वी CBSE बोर्डने त्यांना शिक्षण पूर्ण करता येणार आहे. तर स्टाफ आपण सगळा पाहिलेला आहे, स्टाफच्या आपण अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत, अनेक टीचर्स लोकांनी त्यांचा एक्सपिरियन्स देखील आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर मला आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.